हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? तर आज आम्ही जाणार आहोत तुळजापूर आणि येरमाळा. आता हाताला ना कुंकू लागलं आहे, त्यामुळे ह्याला इग्नोर करा. आता म्हणजे दर्शनासाठी जाणार आहोत. आता सकाळचे 7 वाजलेत, करेक्ट 7 वाजले, फक्त 1 मिनटं कमी आहे. सगळे कामे झाले आहेत, घराला लॉक लावून पण झाले. मी, आई, समोरचे पप्पा, समर्थ सगळे असं जाणार आहोत. पप्पा पण नाही येणार. सगळं काम वगैरे झालं आहे, देवपूजा झाली, भांडे झाले, सगळं काम करून आता आम्ही जाणार आहे. आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर चला आता आपण जाऊया. आता सगळ्यात अगोदर ना आपल्याला मीरा आणि गुड्डी ताईंना घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग निघायचं. बशा बशा पुढे घेऊन बसा त्याला. अशा मत लावलं यायला. आई पण तयार आहे तिकडं. हाय करा. हाय. आमच्यासोबत मीराताई आणि गुड्डी पण येणार होत्या. त्या अगोदर ना पेट्रोल वगैरे भरायचं होतं गाडीमध्ये, ते अगोदर भरून घेतलं. त्यानंतर मला गुड्डीने मस्त असं गुलाबाचं फुल आणलं होतं, ते डोक्यामध्ये माळलं आणि ते तात्पुरतंच राहिलं, लगेच पडून गेलं. कुठं पडलं काय माहिती. ते आम्ही तुळजापूरमध्ये एंटर केलोय आणि आता सध्या दर्शनाला जातोय. आणि खरं सांगते, एवढी जास्त गर्दी आहे ना इथे, तुम्हाला खूप जास्त आहे. पुढं तर लय लोक दिसायला. आता पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतं. समर्थ पण इथं मस्त शांत बसलाय. समर्थ हाय हाय. जास्त काही तो रडत नाहीये. आता पुढे गेल्यावर दाखवते. आता ना इथंच आम्हाला 9 वाजलेत. आता आम्ही काय आतून वगैरे दर्शन नाही करणार, म्हणजे बाहेरूनच पाया पडणार, कारण पुढे जाऊन आम्हाला जास्त उशीर होतो त्यामुळं. तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा. हाय हाय करायला. हाय हाय हाय. 7 वाजता आम्ही घरून निघालो होतो ना. आम्हाला तुळजापूरचं दर्शन वगैरे सगळं करून घ्यायला ना 11 वाजले होते. एवढी जास्त लोक वगैरे आली होती, खूप जास्त पब्लिक पण होती. आणि आज रविवार पण होता आणि त्यामुळं ना रविवारी ह्यांना सुट्टी असते, त्यामुळे आम्ही रविवारी आलो होतो. पण आम्हाला काय माहिती एवढी जास्त गर्दी असणार आहे. खूप लोक होती, भरपूर लोक आली होती. आणि सगळ्यात अगोदर सिद्धिविनायकाचे म्हणजे उजव्या सोंड्याच्या गणपतीच्या पाया वगैरे पडून घेतलो आणि मग त्यानंतर आत गेलो. आता बाहेर म्हणजे तेवढी जास्त गर्दी नव्हती, पण आत गेल्यानंतर ना भरपूर लोक होती, पाऊल ठेवायला पण जागा नव्हता. आणि आम्हाला काय आतून दर्शन करायचं नव्हतं, कारण आम्हाला पुढे जाऊन ना खूप उशीर होणार होता. मग त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन करायचं ठरवलं होतं. पण बाहेरून पण इतकं जास्त लोक होती, पण तसं कसं तरी आम्हाला ना आईचं तोंड बघायला तरी भेटलं. आता ना पाय वगैरे पडून घेतलो आणि ते एका ताईंची मूर्ती होती. खरं सांगतो, इतकी मस्त ती मूर्ती दिसत होती ना, आणि खरंच खूप भारी वाटत होती त्या मूर्तीला. तुळजापूरचं दर्शन झालं. आता गाडीकडे चाललोय. प्रसाद वगैरे घेतले, पेढे घेतले, समोरसाठी ऍक्टिव्हिटी खेळणं पण घेतलंय. आता गाडीमध्ये वगैरे बसूया. व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर इकडं बघून ना लय काय काय घेऊ वाटायले, पण काय करावं, काही घ्यायचं नाही. सध्या पार्किंगला वगैरे आलोय. आता पार्किंगवरून डायरेक्ट गाडीत बसून ना केले तर कुठेतरी नाश्ता करणार आहे, नाही म्हणलं तर डायरेक्ट जाणार आहे, कारण घरी पण नाश्ता वगैरे काही केला नव्हता. बघूयात आता कसं ते. आता 10-11 वाजले होते. आम्हाला भूक पण लागली होती. आम्ही सगळ्यात अगोदर वडापाव वगैरे खाल्ला आणि ते खाल्ल्यानंतर आता दीदीने फोर्स करून आम्हाला घरी बोलवला. म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं की त्यांच्या घरी पण जायचं म्हणून, पण अचानक म्हणजे ठरलं की लगेच जाऊया म्हणून. आणि आम्ही सगळे फर्स्ट टाइम आलो होतो. तर हा ह्यांचा मुलगा आहे आरोह, खूपच गोड आहे तो पण, आणि दीदीच्या घरचे पण खूप चांगले आहेत बरं का सगळे. शमत कुठं आलो रे आपण? ए बिलू कुठं आलो? आत्याच्या घरी आलो. आतू आमचे बघा 2 दात, हिरवणी चमकायलेत, हिरवणी. हो का, नाटकं. त्यांच्याच घरी ना इतकं जास्त झाडं वगैरे आहेत, पेरूची झाडं, पुन्हा डाळिंबाची. म्हणजे मी जास्त काही बघितलं नव्हतं, आम्हाला उशीर होत होता त्यामुळं ना. पण येताच्या टायमाला ना त्यांनी बाय बाय वगैरे करताना ना खूप जास्त झाडं दिसली बाहेरून पण. आणि ही जी दुसरी बिल्डिंग दिसते ना, ही पण त्यांचीच आहे. खरं सांगते, खूप श्रीमंत आहेत ते. आणि त्यानंतर मस्त येरमाळ्यामध्ये वगैरे पोचलो. आणि येरमाळ्यामध्ये पण वाटलं नव्हतं की एवढी जास्त गर्दी असेल, पण खूप लोक आली होती येरमाळ्यात पण, कारण आज संडेच होता. आणि आत ना 3 घंटे लोक रांगेला थांबली होती.
आम्हाला फक्त 15 मिनिटात दर्शन झालं, कारण आमचे तिथं ओळखीचे होते. ओळखीचे म्हणजे ऋतिक भाईचे काही मित्र होते इथं, त्यांच्यामुळे ना आम्हाला पटकन दर्शन भेटलं. आणि मग उन्हातून ना खूप म्हणजे तहान पण लागली होती, त्यामुळे मस्त स्प्राईट वगैरे सगळ्यांनी पिला, आम्ही जिरा सोडा वगैरे पिला. त्यानंतर मग आम्ही निघालो. सध्या ना तुळजापूरचं पण दर्शन झालंय आणि येरमाळ्यातलं पण दर्शन झालंय. आता आम्ही सध्या ना येडाईपासून अपोजिट साईडला येताना ना एक मंदिर लागते रामलिंग स्वामीचं, आणि जे हायवे आहे ना हायवेच्या 2 किलोमीटरमध्ये आहे. आणि त्या मंदिरचं खरं सांगते पावसाळ्यामध्ये इतकं भारी वातावरण असते की नाही. आता उन्हाळ्यात एवढं काही भारी वाटत नाही, म्हणजे सगळं ते झाडं जळून गेल्यासारखं आहेत, पानं वगैरे नाही आहेत झाडांना. पण उन्हाळ्यात पावसाळ्यामध्ये ना इतकं जास्त ते धबधबे पण असतात. आणि रामलिंग स्वामीच्या मंदिरामध्ये ना एवढे जास्त लोक येतात. आता पण तुम्हाला मी दाखवत आहे ते समर्पणित आहे, मस्त सगळं दर्शन वगैरे झालं. एक हॉटेल आहे इथे. आता आम्ही ना खाली जाणार आहोत. आता चला खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी मंदिर खालचं कसं येते. मी फर्स्ट टाइम म्हणजे 2-3 वेळेस आलं होतं, आता लग्न झाल्यापासून फर्स्ट टाइमच आले. आणि स्टार्टिंगला ना अशी मस्त हर महादेवची प्लेट लागते. त्यानंतर ना पायरीवरती 10-15 म्हणजे माकडं होती, आणि खरं सांगते त्याला बघून इतकं भीती वाटत होतं. भारी मंदिर आहे ना, आमच्या सध्या असं पाय तर 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 नाचायला एवढं गरम लागायला पडशी. आता समर्थला ना त्याच्या पप्पानेच घेतलं होतं, आणि म्हणूनच माझं मस्त एन्जॉय चालू होता. आता ह्यानी आणि समर्थने ना माझ्या बाबतीत काय सांगितलं काय माहिती नंदीला, असो मजाक करत होती. त्यानंतर महादेवाच्या वगैरे पाया पडून घेतला, आणि त्या मूर्तीच्या पण पाया वगैरे पडलं. आता त्यानंतर आम्ही मोठ्या धबधब्याकडे आलो, तर तो कसला धबधबा नव्हता. आणि असं म्हणतात 14 वर्ष प्रभू श्रीराम जेव्हा वनवासाला गेले होते तेव्हा त्यांना तहान लागली होती, आणि तेव्हा इथं त्यांनी बाण मारलं होतं, तर तिथून ना 12 महिने पाणी निघतंच. आता इथं समोरच्या पप्पाचं एकदम निरीक्षण करणं चालू होतं की इथं काय तिथं काय, आणि हा वाघ मला इतकं रागाने बघत होता. ह्याला ना गुरुजींनी मस्त असं खूप छान टिक्का लावला होता, आणि ह्याला ना इतकं क्यूट दिसत होतं ते. आणि 14 वर्ष वनवासाला गेल्यावर त्यांना खूप जास्त तहान लागली होती, तेव्हा त्यांनी बाण मारलं होतं. आणि इथून ना 12 महिने पाणी निघतं ह्या गुफेतून, म्हणजे त्या गुफेमध्ये छोटंसं सुरागासारखं असल्यासारखं आहे, आणि तिथूनच ते पाणी निघतं. वडाचं वगैरे छान छोटे छोटे झाडं येत होते, त्यामुळे त्याची पण क्लिप घेतली. आणि तुम्हाला हे कोरडं दिसतं ना, सगळं पाणी भरून असते बरं का. आता सध्या ना येडशीचं दर्शन वगैरे सगळं छान झालंय, आणि तुळजापूर येरमाळ्यातलं पण दर्शन खूप मस्त झालंय. आणि येडेश्वरीमध्ये ना आमची ओळखी होती, त्यामुळे आम्हाला पटकन दर्शन भेटलं. आता बाहेर म्हणजे लोक 3-3 तास रांगेमध्ये होते, आम्हाला फक्त 15 मिनटं लागला अजून फक्त दर्शन करून यायला. आणि इथलं पण दर्शन मस्त झालंय. आम्हाला काय वाटलं होतं माहिती का, यावेळेस भरपूर म्हणजे थोडं का होईना पाणी असेल, उन्हाळा चालू आहे ना सध्या, थोडंफार पाणी असेल, पण पाणी कसलंच नाही आहे. थोडं होतं पण ते पण खूप गडूळ होतं पाणी. त्या पाण्यात वगैरे काही गेलं नाही, कारण खूप त्याच्यामध्ये छोट्या छोट्या आळ्या पण होत्या. आता सगळं झाल्यानंतर आता आम्ही जातोय, चला. आणि बाहेर आल्यानंतर ना 3 दुकानं आहेत. आता दुकानामधून ना समोरसाठी काय गोष्ट घेतली ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते. त्यानंतर येते बासुंदी वगैरे घेतली. आणि इथं ना इतकं भारी गोष्ट होती, प्रत्येक दुकानाच्या समोरल्या साईडला ना मस्त एक माणूस खुर्ची टाकून मस्त छत्री वगैरे लावून बसला होता. म्हणजे आलेले पॅसेंजरला आपल्याकडं घ्यायचं आणि त्यांना वासुंदी खाऊ घालायचे, असं त्यांचं चालू होतं. आणि खरं सांगते टप्प्याटप्प्याने ते थांबले होते, म्हणजे बसले होते खुर्ची टाकून. आणि त्यानंतर मस्त आम्ही हॉटेलमध्ये आलो जेवण करण्यासाठी, कारण आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. 3 वाजले होते. राधादेवीच्या घरी तर आम्ही नाश्ता केला होता पोह्यांचा, पण बाकी कुठंच काही खाल्लं नव्हतं. आमचं थंड वगैरे पिणं चालू होतं. आणि त्यानंतर आम्ही मस्त जेवणासाठी लातूरच्या साईडला, म्हणजे लातूर आणि औशाच्या मध्ये ना एक हॉटेल आहे प्रीती हॉटेल म्हणून, तिथं चालू होतं. मी फर्स्ट टाइम आलो होतो, आणि खरं सांगतो ते हॉटेल इतकं भारी होतं, त्यामधलं जेवण पण खूप जास्त होतं. सगळ्यात अगोदर आम्ही वॉश बेसिंगला गेलो, मस्त फ्रेश वगैरे झालो, आणि मग त्यानंतर ना मस्त जेवण वगैरे करायचं होतं. पण समर्थने मला जेवूच दिलं नाही, म्हणजे इतकं ते चिडचिड करत होता. त्याला बॉल दिलं खेळण्यासाठी, मोबाईल दिला, पण तो काही खेळत पण नव्हता. आता इथं ना ह्याने मस्त म्हणजे मेनू वगैरे बघत होते काय मागवायचं काय नाही. आणि खरं सांगते फक्त पनीरचीच व्हरायटी ना 50 तर असतीलच, आणि पापडची 20-25 तर होतेच. खरं सांगते इतकं मोठं मेनू होतं ना ते. आणि त्यानंतर समोरच्या पप्पांनी मागवलं, काय मागवलं ते पण मला माहिती नव्हतं, म्हणजे त्याचं नाव पण मला नाही माहिती. त्यानंतर समर्थला थोडं पाण्याच्या म्हणजे टोपणामध्ये पाणी वगैरे पाजून घेतलं. आता त्याला कसं बसं तरी शांत लावून ना मस्त आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. 2 भाज्या होत्या, डाळ खिचडी होती, चपाती, तंदूरची रोटी, असं जेवण होतं. आणि मी यांना म्हणत होते की
आम्हाला एक कुंडा तरी आणि फ्रीमध्ये द्यायला पाहिजे होतं, कारण इतका भारी ते कुंडा होता. आणि स्टार्टिंगला ना एकदम मोठा हॉल लागतो, कोणाचा बर्थडे वगैरे असेल किंवा काही फंक्शन असतील तर इथं ठेवलं तर ना खरं सांगते इतकं भारी होतं ते. आणि मग त्यानंतर मस्त असं जेवण वगैरे करून आम्ही निघालो. आणि हॉटेलचं नाव प्राप्ती होतं, प्रीती नव्हतं बरं का, प्राप्ती होतं. प्राप्ती हॉटेल असं म्हणजे रेस्टॉरंट असं काही लिहिलेलं होतं. आणि मग त्यानंतर मस्त आम्ही गाडीमध्ये बसलो आणि समर्थ ना सूर्याला बघत होता, म्हणजे मागलच्या गाड्या वगैरे येतात ना त्यांना बघत होता. आणि आज वाघाने मस्त एन्जॉय केला, त्यांनी काही जास्त मला सळलं नाही. आणि घरी आल्यानंतर ना आमचा मुजरा करायचा चालू होता. समर्थ नाही 2-3 दिवसापासून इतका जास्त तो मुजरा कर म्हणला ना लगेच मुजरा करतोय. आणि खरं सांगते त्याला सगळ्या गोष्टी आता सध्या कळायल्यात. आता मी त्याला ॲक्शन करून दाखवत होते मुजरा कर म्हणून, तर तो करत होता. आणि सगळ्या त्याला गोष्टी कळायला लागल्यात. बाय बाय कर म्हणलं की बाबाला बाय बाय करतो, बोल म्हणलं की हां हां करून बोलतो. सो समोरच्या अशाच ॲक्टिव्ह बघण्यासाठी ना तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे लागेल. आता घरी आल्यानंतर ना आम्ही, तुम्हाला माहीत असेल आम्ही बासुंदी घेतली होती आणि तिथं खाल्ली नव्हती, फक्त पार्सल घेतली होती. मस्त बासुंदी खाल्ली. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. बाय बाय.